मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली की या सगळ्या प्रकारे फास्ट ट्रॅक कोर्टात सगळं ते चालू आहे. याबाबत काही तुम्हाला अपडेट दिलंय का? कारण आता MCR नोंदणा झालाय न्यायालयीन कोर्टाने. तुम्हाला काही पोलिसांकडून किंवा प्रशासनाकडून अपडेट आले याबाबत? फास्ट ट्रॅक बाबतीत अजून मला नाही आली काही. या प्रकरणात चेतन आणि सियाचं याच्या आधीच लग्न झालं होतं अशी देखील माहिती येते. या संदर्भात तुम्ही काही माहिती घेतली, त्याच्यावर काय आलं तुमच्याकडे? काही नाही, माझ्याकडे काय नाही आलं. जे काय आलं ते तुम्हीच लोक सांगतायत मला. सर, तुमच्या घरात 2 घटना घडल्या. केतनचा असा दुर्दैवी घटना घडली, त्याचं काय होतंय न होतंय तेवढंच तुमच्या वडिलांच्या बाबतीत दुःखद घटना घडली. परिवार म्हणून आता काय स्थिती आहे तुमच्या इथे? कशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं प्रसंगाला समोर जात आहे त्याबद्दल? साहेब, एखाद्या मनुष्यातल्या आयुष्यातली सगळ्यातून वाईट घटना की आपल्या पोराच्या आरतीला खांदा देणे. त्यानंतर त्याच्या पाठोपाठीमागे माझे वडील सुद्धा गेले. त्यांच्या पण आरतीला मी खांदा देऊन आम्ही सगळे घरचे एवढे बिखरलोय, एवढ्या जास्त दुःखात आहेत की सावरण्याचा तर विचारच नाही. सध्या आम्ही त्या दुःखाला कसं सहन करावं ह्या गोष्टीमध्येच आम्हाला समजत नाहीये. हा दुःख आम्हाला म्हणजे समुद्रापेक्षा मोठा आहे. काय झालंय आमच्या सोबत आणि काय नाही. मी तर आपल्या मुलाचं लग्न करायला निघालो होतो, ते तर झालं नाही. परंतु माझ्या घरी एवढं मोठं दुःख आलंय की आज माझा मुलगा पण नाही राहिला आणि माझे वडील पण नाही राहिले. माझ्यासाठी तर आज माझे वडील ज्यांनी मला जन्म दिला, शिकवलं, सगळे काही गोष्टी हाताला धरून चालायला शिकवलं, सगळं एज्युकेशन दिलं, आज इथपर्यंत पोचवलं, ते पण माझ्या आयुष्यात नाही राहिले. आणि हर मनुष्य जे स्वप्न बघतो की आपला पुढं घर चालेल, आयुष्य चालेल, आपला मुलगा आपल्याला म्हातारपणी सांभाळेल, या त्याचा पुढं आयुष्य चालेल, माझं नाव चालेल, ते आज काहीच नाही राहिलं माझ्या. मला एकच मुलगा होता, तो पण गेला. तर हा दुःख तर माझ्या आयुष्यात मी जिवंत आहे तोपर्यंत तर कमी होऊ नाही शकत. पण एक गोष्ट सातत्याने सियाच्या वडिलांनी आणि आईने सांगितली, जर ती दोषी असेल तर तिला पण तशी शिक्षा द्या. तर काय हे त्यांचं जे म्हणणं आहे ते तुम्ही कसं पाहता? कारण अशा पद्धतीनं ते एकीकडे सांगतात, दुसरीकडे तिची बाजू घेऊन सियाला वकील पण पुरवतात आणि तिला न्यायालयामध्ये मदती करतात. तर हे दुटप्पीपणा आहे असं वाटतं का त्यांच्या? साहेब, ह्या गोष्टी तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे असं मला वाटतं. हे जे लग्न ठरवलं होतं तर मध्यस्थ कोण होतं, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? हे जे लग्न ठरवलं होतं ते माझे सख्खे चुलत मामा व मामी नरेंद्र जगन्नाथ मित्तल व रेणू नरेंद्र मित्तल हे दोघं मध्यस्थी होते. त्यांनी आम्हाला ॲश्युरन्स, गॅरंटी या पण अजून काही शब्द असतील ह्याच्यातले ते घेऊन करायला पाहिजे की त्यांनी एवढी खात्री दिली आम्हाला की ही मुलगी तू आमचीच मुलगी समज. लहानपणापासून आम्ही ह्याला मोठी केली आहे आणि केतनला सुद्धा आम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे. ही मुलगी खूप संस्कारी आहे, खूप चांगली आहे. आम्हाला एवढी खात्री दिली की तू त्यांच्याकडे बघूच नको, तू आमच्याकडे बघ, आमची मुलगी आहे समजून घे. एवढी खात्री दिल्यानंतर आम्ही ह्या दोघांचं जोडवायला गेलो. मला काय वाटतं, मित्तल यांना आधीची पार्श्वभूमी माहीत होती की माहीत नव्हती? ते पण अंधारात राहिले की माहीत असून त्यांनी दडवलं? सर, आजच्या परिस्थितीत तर मला असं वाटतं की त्यांना ही परिस्थिती माहीत होती आणि माहीत असताना हे केलंय त्यांनी. तपासामध्ये पोलिसांनी या बाजूनी तपास करावा, त्यांची पण चौकशी करावी असं तुम्हाला वाटतं? सर, न्यायव्यवस्थेवर मला भरोसा आहे, ते त्याच्यावर तपास करतील असं मला वाटतं. यानंतर मित्तलशी तुमचं काही बोलणं झालं का? मी त्यांना विचारलं का किंवा त्यांचा तुम्हाला फोन आला का? काही झालं असं? नाही, काही नाही झालं सर. त्यांचा मला फोन पण नाही आला आणि कसलं वार्ता सुद्धा झाली. मिसेसचा एक आम्ही इंटरव्ह्यू पाहिला होता, त्याच्यामध्ये त्या म्हणत होते की जे मित्तल आहे त्यांना पण याच्यामध्ये आरोपी करा, त्यांना पण ते पण जबाबदार आहेत या सगळ्या गोष्टी. आमची फॅमिली तर हे मानते की ते जबाबदार आहेत ह्या सगळ्या गोष्टींना. हो, मित्तल जबाबदार आहे त्या गोष्टींना.
हा सगळा प्रकार मित्रांच्या सगळ्या षडयंत्राचा भाग वाटतो. असू शकतो सर. सर अनेक व्हिडिओ जे आहेत एंगेजमेंटचे ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही पण दिसताय त्या सगळ्या यामध्ये दोघंही केतन आणि सिया देखील खुश होते तसं तर दिसते व्हिडिओमध्ये. पण मग केतननं काही सांगितलं होतं का तुम्हाला की आमच्यात सगळं अगदी नाही का आमची भांडणं होत आहेत असं काही बोलणं झालं होतं केतन? नाही, भांडणं वगैरे कधी नाही बोलला, पर तो म्हणायचा की ही कधी कधी खूप नाराज होती या कधी कधी चिडती. तर असा फोन लगातार एंगेज राहतो. तर आम्हाला वाटलं की नवीन नवीन असतात जेव्हा मुलं मुली भेटतात तर थोडं बहुत असतं, यापेक्षाही असतात थोड्या बहुत टायमाच्या ह्याच्या त्याच्या. हा तर वर्किंग होता तर त्याच्यामुळे असतील म्हणून आम्ही त्याला ते समजायचो की बेटा काही हरकत नाही, नवीन आहे, होत असतं, समजून घ्यायची बाजू आहे आपल्याला, समजून घ्या. सर ऍक्च्युली हा मुद्दा नव्हता कायचा, 1 महिना झाला त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? सिया ज्यावेळेस हे सगळं घडलं त्यावेळेस पहिला फोन सियाने सियाच्या आईला केला होता असं बोललं जातं. तुम्हाला कधी कळलं? तो थोडासा सिक्वेन्स सांगू शकाल का? सर आम्हाला सियाच्या आईचा फोन माझ्या मिसेसला आला होता की केतन लोगड फोर्डवरनं पडला. तुम्ही किती वेळात पोहोचला? व आम्ही घरनं इमिजिएट निघालो, जो काही टाइम लागला असेल त्याला तो लागला त्याला. तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी करताय, आता जी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे त्याच्यावर तुमचा काही विश्वास नाही का किंवा पोलिसांवर विश्वास नाही? आणि सर- दुसरी गोष्ट असं की सीआयचे आई वडील ज्या पद्धतीने मीडियामध्ये बोलतात, एखाद्या चॅनल मार्फत ते सगळं पेरलं जातं. भूमिका मांडली जाते, पेरले जाते, कारण ते वकील पण देतात तिला त्याच वेळी. आणि एकीकडे म्हणतात दोषी असताना तिला असेल तर शिक्षा द्या. म्हणजे ते प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतायत का या सगळ्या खटल्यावर, असं तुम्हाला वाटतंय? सर न्यायव्यवस्थेवर मला पूर्ण यकीन आहे. न्यायव्यवस्थेचा एकदम खूप छान काम चालू आहे, त्याच्यावर मला अविश्वासाचा विषयच नाही आहे. ते खूप व्यवस्थित काम करतायत. आता सियाचे आई वडील काय करतायत, ते आपल्या मुलीचा कसा बचाव करतायत हे मला जास्त माहिती नाही आहे. ते जे काय कळतंय ते मला मीडिया थ्रूच कळतंय, त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती काही बोलू नाही दबाव शकत. टाकतात का मग या न्यायालयीन प्रक्रियेवर पोलिसांवरती? या सगळ्या एवढ्या सगळे हे प्रकरण एवढं का असते, त्यामुळे माझ्या मुलीचा सुद्धा विश्व म्हणजे दोषी असेल तर शिक्षा करा असं म्हणून एक प्रकारे दबाव टाकतायत का, असं वाटत नाही का तुम्हाला? नाही साहेब, माझ्या वाटण्याने उपयोग नाही ना, का की जी न्यायव्यवस्था आहे त्यांच्यासमोर जी सत्य असेल ते सगळ्यांसमोरच येणार आहे, त्यांच्यासमोर पण येणार आहे. आज ते बोलतायत, जेव्हा त्यांच्या समोर येईल, आज त्यांना अगर भरोसा वाटत नाही, जेव्हा त्यांच्या समोर येतील त्यावेळेस बघू त्यांचं काय उत्तर येतं. तुम्ही न्यायव्यवस्थेवरती देखील विश्वास व्यक्त केला आणि दुसरीकडे मात्र पंतप्रधानांना देखील थेट पत्र देखील लिहिलेलं आहे. सर मला न्यायव्यवस्थेवर भरोसा नाही म्हणून मी पत्र नाही लिहिलं. मी फक्त एक माझी व्यथा पंतप्रधान साहेबांना, प्रेसिडेंट साहेबांना व्यक्त केली आहे की असं असं घडलंय माझ्या मुलासोबत, जे जी काही चूक नव्हती. तो एक चांगला सुशिक्षित मुलगा, आज काम करणारा होता, त्याच्यासमोर त्याच्यासोबत असा अन्याय झाला आहे. आणि त्याच्यासाठी फक्त मी एवढीच त्यांना प्रार्थना केली की तुम्ही लवकरात लवकर निष्पक्ष न्याय मिळावा त्याला, ह्याची मी प्रार्थना केली. जर नरेंद्र मित्र यांनी षडयंत्र केलं असेल आणि जर कदाचित त्यांची चौकशी झाली नाही तर नक्की कारण काय होते हेच बाहेर येणार नाही. तर तुम्ही पुणे पोलिसांना तशी विनंती करणार का की नरेंद्र मित्रांना आरोपी करावं, त्यांची चौकशी करावी, कारण त्यांची चौकशी केल्याशिवाय किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याशिवाय पुढची न्यायालयीन प्रक्रिया होणार नाही? सर मी ते बोलूचा विषय नाही आहे, का की जे जे आरोपी त्यात असतील आणि पोलीस त्याच्यावर जांच करत आहे, त्यांना जे वाटतं योग्य ते करतील. आरोपी झाल्यानंतर मग षडयंत्राचं हे बाहेर कसं येणार? सर तुम्ही असं म्हणताय की जर नरेंद्र मित्रांना हे सगळं माहिती होतं, माहीत असून पण त्यांनी हे केलं किंवा हे षडयंत्राचा भाग असू शकतं, जर नरेंद्र मित्रांवरती गुन्हा दाखल झाला नाही, त्यांची चौकशी केली नाही, तर हे सगळं बाहेर कसं येणार? नाही, आता ते पोलिसांचा इन्व्हेस्टिगेशन पार्ट आहे की ते काय प्रकारे करतायत. तुम्ही तक्रार देणार का की नरेंद्र मित्रांना आरोपी करावं याच्यात? तक्रार अगर असं त्यांना गरज वाटली, त्यांनी मला सांगितलं तर करीन. पण आता म्हणजे त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन पार्टचा मला अजून आयडिया नाही आहे, का की मला जे जे काय वाटत होतं मी ते पोलिसांना सांगितलेलं आहे ऑलरेडी. फास्ट ट्रॅक बद्दल सरकारकडून काय तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात, पत्र लिहिला, पुढे काही बोलणं झालंय, काही तुम्ही त्याचा फॉलोअप घेताय की लवकर व्हावं याच्यासाठी कुणाशी बोलताय, काय उत्तर आले का पत्र? नाही, पत्राचं उत्तर नाही. सर तुम्ही तुळजापूरमध्ये पण एक मुवमेंट चालू झाली या गोष्टीवरून, असं काही आहे का? म्हणजे हो, मी
तुळजापूरला जन्मलो, तिथंच मोठा झालो. माझे हे सगळे मुलं सुद्धा तिथंच, आमचे तिन्ही भावांचे मुलं सुद्धा तुळजापूरला जन्मले. शिक्षणासाठी आम्ही पुण्यात आलो होतो आणि तिथल्या लोकांना सुद्धा ह्या गोष्टींचा खूप दुःख आहे, म्हणून तिथं सुद्धा ते लोक म्हणजे कुठं आपलं आपलं दुःख व्यक्त करत आहेत. समाजाकडून कशा प्रकारची प्रतिक्रिया आणि दरम्यान सिया नाराज आहे, चिडचिड करते, हे आधीच केतन सांगायचा, असं सुद्धा केतनच्या वडिलांनी आता पत्रकार परिषदेतून दावा केलाय. निष्पक्ष न्याय मिळावा यासाठी पंतप्रधानांना सुद्धा पत्र लिहिलं असल्याचं केतनच्या वडिलांनी सांगितलं. न्याय व्यवस्थेवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे, असंही अग्रवालांनी सांगितलंय.